आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी। नमस्कार। आजच्या घडामोडी थेट तुमच्यापर्यंत। धुळ्यात भोंदूबाबाचा संतापजनक प्रकार। 13 वर्षीय मुलीवर वर्षभर अत्याचार, साथीदारांकडूनही बलात्कार। बातमी सविस्तर। कॅप्टन अशोक खरातच्या काळ्या कारनाम्याचा पर्दाफाश झाल्याने राज्यभरात श्रद्धेच्या आड होणारे महिलांचे शोषण चव्हाट्यावर आले। तरीही बंधुगिरीच्या नावाने चालणारे लैंगिक शोषणाचे प्रकार काही थांबलेले नाही। धुळ्यातही भगत असल्याचे सांगून एका नराधमाने 13 वर्षीय मुलीचे अब्रूचे लसके तोडले आहे। शिवाय त्याच्या अल्पवयीन साथीदाराने पीडितेवर बलात्कार केला। पीडितेला ब्लॅकमेल करून हे काळे कृत्य सुरू होते। सुदैवाने एक सामाजिक कार्यकर्त्याने पुढाकार घेतल्यामुळे पीडितेची हैवानाच्या कैदेतून सुटका झाली। या प्रकरणी पोलिसांनी फिर्याद मिळताच भोंदूचे मुसके आवळले असून त्याच्या साथीदारालाही ताब्यात घेण्यात आले आहे। देवपुरातील एका अल्पवयीन मुलीने पश्चिम देवपूर पोलिसात फिर्याद दिली आहे। गेल्या वर्षी मे महिन्यात पीडित मुलीला परिसरातीलच एका भगतने घरी अत्याचार बोलवत तिच्यावर बळजबरीने अतिप्रसंग केला। कहर म्हणजे पीडितेसोबत करताना त्याने व्हिडिओ शूटिंग केली। शिवाय तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार बलात्कार केला। या अत्याचारात त्याने आपल्या एका साथीदारालाही नंतर सामील केले। त्याने मुलीच्या शरीराचे लसके तोडले। सलग वर्षभर केलेल्या अत्याचाराची पीडा मुलीच्या आजीला समजताच तिने परिसरातील सुजाण नागरिकांच्या मदतीने पश्चिम देवपूर पोलिसात धाव घेत घडलेल्या प्रकारची माहिती दिली। सूर्यप्रकाश जनहित न्यूज, ब्युरो रिपोर्ट, सुरेश बागुल, धुळे। आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी।